नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. आजची तारीख आहे 23 ऑगस्ट. टाइम झालाय 5:10. आपण निघलोय. काल आपल्याला ऑफ घ्यावा लागला होता. आपलं बाळ आजारी होतं, माझा मुलगा, तर ताप वगैरे होता त्याला, तर सो आपण घरीच होतो. आणि आज आपण निघलोय. अर्धी टाकी CNG. आधी CNG भरावं लागला आपल्याला, कारण नंतर मग पुढं भेटतो नाही भेटत. परवा तसं झालं होतं, गर्दी होती. सो जाता जाता CNG भरू, म्हणजे पुढे आपल्याला काम कंटिन्यू करता येईल. आणि आज आपण कालची कसर बघू, जेवढी काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करू आणि बघूया किती वेळात आपल्याला आज आपण किती वेळ काम करतोय. गॅस भरला आपण आणि 1-5 मिनिटात आपल्याला भोजरीच्या इथनच राईड पडली. बहुतेक वाकडेवाडीची आहे. 11 किलोमीटर आले डिस्टन्स आणि टाइम झालाय 5:45. तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. आपण आहे अयप्पा मंदिराच्या तिथं आतमधल्या कॉलनीत, आपटे कॉलनीमध्ये. तर भोसरीतनंच राईड भेटली आपल्याला 1.5 किलोमीटर लांबपासनं. तर बघूया आता. या 5:45 झाले. थोडा उशीर झाला माझ्या हिशोबाने. एक राईड आपली झाली असती जर आपण गॅस भरलेला असतात तर. ठीक आहे, हरकत नाही. फॅमिलीला वेळ देणं पण गरजेचं आहे. आता बाळाला ताप आहे. आमचे 2 दिवस झाले गावाकडनं आलंय, तर त्याला आणखी आज जर ताप आला तर परत त्याला दवाखान्यात न्यावं लागेल. तर ठीक आहे, बघूया. तर आता इथनं जायला आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल सकाळ सकाळ. तर आलोय आपण वाकडेवाडीला. कस्टमरला सोडलेत. 4 मिनिटं त्यांनी वेट टाइम घेतला होता, त्याचे आपल्याला 11 रुपये भेटलेत. तर आपल्याला 185 दिलेत. कस्टमरचं बिल झालं तर 254. 254 रुपये कस्टमरचं बिल झाले. 185 आपल्याला दिलेत. आणि उबेरकडनं राईड होती ही फर्स्ट. आता इथनं आपण बघूया. सगळे डिव्हाइस चालू केले आहेत पण राईड काही वाजत नाही. सो इथनं आपण हळूहळू स्टेशन साईडला निघू आणि तिकडनं मग पुढची राईड घेऊया. आपण स्टेशन साईडला गेलो त्या रोडनी. तर आपल्या पुढं 41 ते 45 कॅब आहेत आणि सगळ्या गाड्या उभ्या होत्या. म्हणजे ट्रेन थोडी लेट आहे वाटतं, पण आपल्याला राईड कंटिन्यू पाहिजे. सो वेट करू शकत नाहीये मी आजच्या दिवसाला, कारण आपली सुरुवात थोडी लेट झाली. सो आपण निघलोय आपल्या नेहमीच्या रूट प्रमाणे. इथं जर राईड भेटली नाही तर आपण एअरपोर्टला जातो. ठीक आहे, थोडंसं आहे लांब, पण फर्स्ट राईड आपल्याला 10 रुपयाच्या वरती भेटलेली आहे. तर ते किलोमीटर काय फक्त 5-6 किलोमीटर वरती जाईल, पण टाइम वाचेल आपला सकाळी. या उद्देशाने मी आता निघालोय सकाळी. तर बघूया आता पुढे आपल्याला राईड भेटते का आपल्याला वेट करावा लागतोय. तर ठीक आहे. हे ना मूड म्हणजे असा, सुट्टी घेतल्यानंतरचा दुसरा दिवस जो असतो तो थोडासा बोरिंग वाटतो, कारण सुट्टीनंतर आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही. तर ठीक आहे, त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करतोय. तर बघूया आता. आणि कालचा दिवस तर असाच गेलाय, आमचं काहीच नाही काम. तर गाडी फक्त काल वॉश करून घेतली, म्हणजे होतं उशिरा उठलोय मी. बाळ आमचं जागी होतं 3 वाजेपर्यंत पहाटे. तर नंतर मग आपले 8-8:30ला उठून नंतर गाडी वगैरे आधी निवांत आवरून घेतली, आतून बाहेरून स्वच्छ करून घेतली. आणि आता बघूया. आपली सुरुवात तर झाली फर्स्ट राईड, पण पुढं नंतर मग राईड नाही. आता इथून पुढं आपण बघूया एअरपोर्ट साईडला, तिकडनं आपल्याला राईड कुठं भेटतीये. आता डायरेक्ट आपल्याला राईड भेटल्यानंतरच मी अपडेट करतो. व्हिडिओ नव्हता बनवणार, आता राईड भेटल्यानंतरच करणार होतो. पण एअरपोर्टच्या इथं आल्यानंतर आपले सबस्क्रायबर मित्र भेटले राहायला आपल्या इथंचे भोसरीमध्ये. तर त्यांची पण ऑर आहे. तर ते पण आपल्यासारखं सकाळी निघतात 4 वाजता आणि 2-3 वाजेपर्यंत, 1-1.5-2 वाजेपर्यंत करतात. 2500-2600चं काम होतं बोललेत. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आता आपण इथं वेट करतोय. 75 का 60 गाड्या आहेत पुढं. उबेर, गोच्या, इंटरसिटीच्या जास्त गाड्या आहेत. तर बघूया आता, वेट करूया थोडंसं. इथनं राईड येऊन जाईल, थोडा वेळ जाईल पण भेटेल राईड. आपल्याला हिंजवडी फेज 1ची राईड पडली आहे. थोडासा वेट करायला लागला अर्धा तास, पण ठीक आहे. आणि कस्टमरचा फोन आला. मी सांगितलं आपण एरोमॉलला येतोय म्हणून. एरोमॉलला वरती कस्टमर बोलले नाही मेन रोडला या. म्हणलं नाही, पिकअप नाही आहे तिथनं. आणि मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये की एअरपोर्टच्या इथनं पिकअप जर असेल तर एरोमॉललाच बोलवायचं. तुम्ही जर बाहेर न घेताय तर तुम्हाला 500 रुपयाचं पावती करावं लागेल. आणि अजिबात बाहेरनं पिकअप घ्यायचं नाही. कस्टमरला सरळ सांगायचं पिकअप इथनच आहे, सरळ तुम्हाला एरोमॉललाच यावं लागेल. तर ठीक आहे, आपण आलोय एरोमॉलला. बघा गाड्या भरपूर आहेत आज. तर आपण कस्टमर एअरपोर्टच्या इथं होतं, तर ते वर येत होतं. ठीक आहे, आपण वेट करणार आहे, कारण कॅन्सल जरी झाली तरी आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटणार आहेत. सो आपण वेट करतोय.
आपल्याला हिंजवळीची जी राईड भेटली ती आपण आता कस्टमरला सोडले. आता सोसायटीच्या बाहेर निघतोय. एल्प्रो इथं आहे आणि 331 रुपये बिल झालं. तर 340 रुपये कस्टमरने केले. 289 आपल्याला 290 तर 10 रुपये एक्स्ट्रा 300 रुपये आपल्याला या राईडचे भेटलेत. तर आता इथनं बाकीचे ऍप चालू करू आणि बघूया आपल्याला राईड कोणते. टाइम झालाय 8:08 आणि गाडी चालली 51. तर ठीक आहे, बघूया आता इथनं राईड आपल्याला कोण देत. आपल्याला हिंजवडीतनं राईड भेटली रॅपिडो कडनं 305 रुपयाची पुणे रेल्वे स्टेशन. तर आलोय आपण रेल्वे स्टेशनला, कस्टमरला सोडलंय. आता इथनं 26 ते 30 कॅब आहेत पुढं. तर आपण इथं फ्रेश होऊन घेऊ आणि परत रो मध्ये थांबू, कारण इथनच राईड पडून जाईल. आता थोडस वेट करू, हरकत नाही. आणि बघूया आपल्याला इथनं राईड आता कुठं भेटते. स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली लोहगावच्या साईडला. 13 किलोमीटरचे 260 का काहीतरी दाखवले. सो आपण एक्सेप्ट केली आणि आलो इथं. आता कस्टमरला सोडले. 265 रुपये बिल झालं. आपल्याला किती दिले, 250 का 240 वगैरे दिलेत वाटतं. तर आपलं 721 रुपये उबेर आणि 305 रुपये रॅपिडो. तर 1025 रुपये 26 रुपये आपलं काम झालेलं आहे. तर आता इथं आपण गाडी साईडला घेऊन बाकीचे ऍप चालू करतो आणि बघूया आपल्याला राईड कुठली भेटली इथं. आणि इथनं मग आपण बाहेर निघूया परत. आपल्याला तिकडनं लोहगावपासनं विमाननगरची फिनिक्स मॉलची इथली राईड भेटली 200 रुपये 196 रुपये 200 रुपये कस्टमरने पे केलेत. आता इथनं आपण परत विमाननगरला बघू, नाही तर मग आपण परत एअरपोर्ट साईडला जाऊ किंवा तिथनं अलीकडनं कुठं राईड पडते का बघूया. तर आपलं बहुतेक 1250 1250चं आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 11 वाजलेत. गाडी चालली 100 किलोमीटर. तर आता इथनं बाकीचे ऍप ओपन करतो आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. आलोय आपण दिघीमध्ये, कस्टमरला सोडलंय. 265 होतं, 233 आपल्याला काहीतरी दिलेत. तर टोटल आपलं अर्निंग झाले 1460 रुपये 1440 आणि 5 1445 रुपये. समजा 1450 आपलं अर्निंग झाले. आज थोडंसं कमी झाले. तर आता इथनं बघूया आपण. आता दिघीतनं भुसरी साईडला आतमध्ये वळतो, तिकडे अक्षयनगर वगैरे तिकडे दत्त मंदिरापासून आपण लेफ्ट मारले. तर ठीक आहे, बघूया. कारण आपली सुट्टी झाली, परवा आपला हाफ डे झाला होता. म्हणजे या महिन्यामध्ये बऱ्यापैकी सुट्ट्या झाल्यात आपल्या. तर असं नाही झालं पाहिजे, पण शेवटी ठीक आहे. आता आपल्याला फॅमिली पण बघणं गरजेचं आहे. तर बघू, आज आपण इथं थांबू, नाही तर मग आणखी जर राईड भेटली इकडनं व्यवस्थित तर मग आपण करूया, नाही तर मग आपण इथं थांबतोय. आणि आजपासनं मी आपल्या थोडंसं संध्याकाळचं एक 2-3 किलोमीटर वॉकिंग चालू करणार आहे. थोडंसं बरेच दिवसापासून विचार चालू होता माझा, पण शेवटी मुहूर्त काही लागत नव्हता. सो वॉकिंग पुरता फक्त आपला एक शूज घेतलाय मी आता इथनं, नॉर्मल आपला साधा. थोडे दिवस नंतर आपण व्यवस्थित बघू. तर ठीक आहे, आपलं इंद्रायणनगरला सर्कल ज्यांना माहित असेल भोसरीमध्ये जे राहतात, तिथं जायचं. आपल्या सर्कलला 2 राऊंड जरी मारले तरी आपलं 3 किलोमीटर होऊन जाईल माझ्या हिशोबाने. तर तेवढं प्लॅनिंग आहे आता आजपासून. जसं मी जिम वगैरे आधी करायचो, पण आता बरेच दिवस झाले बंद आहे. तर आता आजपासून सुरुवात करायची. कालच सुरुवात करणार होतो, पण काल जमलं नाही. तर आज आपण प्रयत्न करू आता आजपासून आपण कंटिन्यू करण्याचा. कारण सगळीकडनं ऐकण्यात येते डेंग्यू झाला, मलेरिया झाला, सातच चालू आहे सगळीकडे. आमचे किती मित्र आजारी होते, नातेवाईक वगैरे. डेंग्यू झालाय, कोणाला टायफॉइड झालाय. तर काही होण्यापेक्षा आपलं थोडासा अर्धा पाऊण तास स्वतः करता दिलेला कधी पण चांगला. तर आपण आजपासून ते करतोय की आपण वॉकिंगला चालू करतोय आजपासून. आणि 2-3 दिवस झाले कमेंटमध्ये येते की वॅगनार, या आपले काल एक मित्र आहे त्यांनी ते वॅगनार आपल्या उबेरवाल्यांची रेट लिस्ट पाठवली. तर त्याच्यामध्ये एस्प्रेसो वगैरे याचे ते सगळ्यांचे रेट आहेत. तर मी त्याचे एक स्क्रीनशॉट किंवा शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकून देईल. तर काय रेट असतात, की किती डिपॉझिट असतं, कशा प्रकारे काम चालतं उबेरवाल्यांचं. तर ठीक आहे, आज काय विशेष नॉर्मलच काम झाले. आपण कुठं काही विशेष पण गेलो नाही. एअरपोर्ट स्टेशन असंच खेळलोय. तर आपण बघूया थोडंसं आणखी व्यवस्थित. परवा दिवशी जे काम झालं तर आपलं 2100 2150 तसं काम आपलं डेली व्हायला पाहिजे. तर उद्या माझा विचार थोडंसं आणखी लवकर आपण निघू.
कारण सकाळी लवकर काम झालं की मग नंतर आपला टाइम झाला की 1-2 वाजेपर्यंत आपल्याला असं वाटतं कधी घरी जातोय. काम तर काय नसतं, पण माइंड मध्ये तसा विचार येतो. तर तो येऊ नये याकरता आपण सकाळी थोडंसं लवकर निघू. सकाळी होतं मला पॉसिबल उठणं वगैरे, मला ती सवय झालेली आहे, मी सकाळी लवकर उठतो. तर आपण उद्यापासून थोडंसं आणखी ट्राय करू सकाळी लवकर उठण्याचं, की राईड पडतात का नाही. कारण आज आपले जे एक सबस्क्रायबर मित्र भेटले होते ते बोलले की ते 4लाच निघतात. तर आपण ट्राय करून बघू 4:30, जसं आपलं लवकरात लवकर आवरणं होईल तसं आपण उद्यापासून काम करण्याचा प्रयत्न करूया.